आमचा स्वयंपाक चालू आहे तोपर्यंत काकाकडे होती कानाला सांभाळण्याची जबाबदारी. काकाने मस्त भजन लावून दिलं. काना एकदम शांत पडून ऐकू राहिला. हा अगं बाई आता पहा ना किती शांत पडलाय. लागली नजर लागली. भारी आयडिया आहे पण. अयो का ना तू पण म्हणतोय. नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. तर माझी सकाळची सगळी कामं आवरली आहे. जे स्वयंपाक वगैरे असतो तो आवरला आहे. आता मी कानासाठी बनवते काहीतरी. आज आत्यांनी बनवली आहे हरभऱ्याची भाजी आणि मी इकडं कानासाठी रवा बनवते आणि त्याच्यामध्ये थोडेसे मी ॲपल पण टाकले, म्हणजे ॲपलची प्युरी मग त्याच्यातच होईल आणि रवा पण छानपैकी शिजत. तोपर्यंत मी जस्ट आमचं आता नाटकं बंद आणि मी आता फ्रीज उघडलं तर आमचं फ्रीज खूप जास्त खराब झालं आहे, तर मला ते क्लीन करायचं आहे. म्हटलं कानाचं होईपर्यंत माझं हे क्लीन करून होईल, मग आम्ही जेवण करू आणि तोपर्यंत काना उठल, मग मी त्याला खायला देईल. चला आता मी पटकन फ्रीज क्लीन करून घेते. काय भेटलं तुम्हाला हे असं मागं मागं पुढं पुढं करू करू? तुझ्या ब्लॉगमध्ये आलो ना, तुझं जास्त मोठा चॅनल आहे, तुझ्या लोकांनी बघितलं मला तर माझी पॉप्युलॅरिटी होईल ना. मग असे नाटकं करून लोक तुम्हाला बघतील असं वाटतंय का? हा, मग एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी, देयर इज नो सच. जा आंघोळ करून घ्या. बॅड पब्लिसिटी. जा आंघोळ करून घ्या. लोकांना साखर राहिले मला. असं व्यवस्थित दिसतंय का? जाडा दिसतंय का? जाडे दिसतंय लई जास्त. तुमचं काय झालं डाएटचं, व्यायामाचं? हरलो मी आयुष्यात. काय तुम्ही कायच म्हणणार आहे? मला डिसिप्लिन लावायची स्वतःला. मला असं करायचंय तसं करायचंय. ब्रश करायच्या आधी वरतून खाली आले का खाऊन पिऊन घ्यायचं. डिसिप्लिन गेली तिकडच, ब्रश गेला तिकडच. डोंट एक्सपोज मी पायल, डोंट एक्सपोज मी. मला वाटलं तुम्ही ऍटलिस्ट ब्रश करून तरी खात असाल. काल परवापासून टरबूज आणलेलं आहे ना, मग ते थंड थंड खाल्लं माझ्या वाटतं. मग दुपारी पण ते थंड होतं. पण आता खावं वाटतं ना. चालतं, थोडं रुटीन ब्रेक केलं पाहिजे. मेंदूमध्ये नवीन रुटीन होतं का? पण ते पाहायचं आधी आपलं काही रुटीन होतं का चांगलं ब्रेक करण्यासारखं? तुझा ब्लॉग म्हणजे मला रोस्ट करायचं हे का, किंवा माझ्या निगेटिव्ह सुरुवात तुम्ही केली. तुम्ही मी जेव्हा काय म्हणते आवरा या पटकन आंघोळ वगैरे करून आपल्याला जेवायचंय. तू एकच काय मिक्स करू शकते? मी तर लाईफ मध्ये पहिल्यांदा बघतो ऍपल रवामध्ये मिक्स करून. त्या पोराला काही बोलता म्हणता येत नाही तर त्याला काही खाऊ नको घालू, त्याला आवाज उठवता येत नाही तर तुझ्या रेसिपी त्याच्यावर बळजबरी नको टाकू. माझ्या नाही मला खाऊ घाल, मी तुला सांगते याचा रिव्ह्यू कसा आहे. देईल ना, चालेल ना. त्या पोराला काही कळत नाही, नाही त्याला काही खाऊ घाल. काही म्हणजे मी त्याला थोडी ना असं काही पण खाऊ घातलं. पण आता हे ऍपल आणि रव्याचं मिक्स तर मी पहिल्यांदाच बघितलं. ऍपलची प्युरी तर आपण करतोच, रवा पण आपण शिजवून त्याचं देतोच. मग असं मी इमॅजिनेशन केलं तू. पाककला दोन्ही एकत्र करून देऊ, काय प्रॉब्लेम आहे? मी परवा दिवशी पण केलं होतं, त्याला आवडलं, मग आज पण केलं. मी केळी पण मिक्स करते. त्याला साखर नाही लागत ना, याच्यामुळे गोड येतं का? गोड पण आहे. हा, थोडंसं कसं फ्रूटमध्ये त्यांची अंगचीच शुगर असते ना फ्रूटला. अंगचीज. अच्छा, काय म्हणतात फ्रूट मधल्या शुगरला? जर तू उत्तर दिलं ना मी तुझं दिवसभर काम ऐकल. फ्रुक्टोज. दिवसभर काय म्हणले होते? दुसरं वाक्य. दिवसभर काम ऐकल ना, ठीक आहे. आज मी रूमच काढाय आवरायला घरी ते थांबू. तुम्ही तुमचे कपडे तुम्हीच आवरायचे. हा,
मी बाकीचे तर काही काम नाही मेरे सांग. मुंह से निकल गई. तुमचेच कपडे आवरायचे फक्त तुम्ही. हा नाही मी असं हा नाही हा म्हटलं. चालेल चालेल. तुम्ही आता मला एक चॅलेंज दिलंय. आता मी काय ठीक आहे चालेल. करते 8 दिवसभर पाहिजे म्हणून तुम्ही करू. बर का. सांगतो आता काय करू. आता तुम्ही लगेच आंघोळ करून या. लगेच आलो. बर का. चाललंय. दिवसभर यस दिवसभर. या मग आंघोळ करू. आज चांगला माणूस कसा सापडलेला आहे. माणसाला वाटलं मला काही माहीतच नाही, पण नाही मला माहिती होतं. त्याचा फायदा मी घेतलेला आहे. वाक्य पूर्ण ऐकायला पाहिजे होतं फक्त मी आधी, आणि मग उद्योग करायला पाहिजे होते. चला आता मी फ्रीज पटकन आवरून घे. प्लॅनमध्ये थोडासा चेंजेस झाला आहे. पहिले आम्हाला जेवण करायचं आहे, कारण की आत्याला भूक लागली, तर आत्या बोलल्या पहिले जेवण करू आणि मग कुठे आवर. आणि इथं आत्या कानाला झोका देत आहे. काना सकाळची झोप घेते, टी व्ही पण बघताय. एक छानच की मी झोप घेतली आहे. आज खूप दिवसातून निवांत झोपले होते. आणि आता चहा वगैरेचा वेळ झाला आहे, कानाच्या जेवणाची वेळ झाली आहे. तर एकीकडे चहा टाकला आहे आणि एकीकडे कानाचं जेवण बनतं आहे. आणि आत्यांनी ना हे गवतीच्या नेरात का त्याला वाळवलं आणि नंतर थोडंसं मिक्सरमधून त्याला एक गारका दिला. त्याच्यामुळे त्याचं कसं थोडंसं बारीक बारीक हे झाले ना, आणि ते चहामध्ये टाकल्यानंतर इतका जास्त चहाला वास येतो ना की बस. पहिले कसं आणून टाकला की त्याचं एवढा येत नव्हता, पण मिक्सरमधून दळल्यामुळे ना त्याचा आणखीनच छान वास यायला लागला. चहा खूप भारी लागतो. तर थोडंच टाकलं आहे चहामध्ये, तरी चहा खूप छान होणार आहे. कारण सकाळी मी बनवला होता, आत्या म्हणले मस्त चहा झाला होता. आत्या कायम काही ना काही नवीन. आता आमचा चहाचा मसाला संपला होता ना, म्हणजे आत्यांनी आता मागं चहाचा मसाला बनवला होता, तो संपला. मग लगेच त्यांनी काहीतरी नवीन शोधून दाखवलं की आपण ते बनवलं म्हणून. तर बनवलं आणि ते मस्त लागतं. आधी मला वाटलं त्याचा वास निघून जाईल, लई छान वाटतंय. पण लई मस्त लागतंय ते. गवती चहा आहे ना, हिरवा टाकल्यापेक्षा आहे ना वाळवायचं. जास्त पण नाही वाढवायचं असं बारीक एक. कापायचा हां आणि एक दिवस वाळवायचा आणि तो मिक्सरमधून बारीक काढायचा, तो चिमूटभर टाकायचा. लय मस्त. तसा उकळत नाही लवकर. हा तसं तो तसाच राहतो ना, त्याचा वासच असं बाहेर येत नाही. हा असा उकळून येऊन जातो. हा मग चहा लई भारी लागला. सकाळी भाजी चहा हा ना. टेस्टी लागला. मला आहे ना चहामध्ये गवती चहा किंवा चहाचा मसाला असला तर चहा प्यावा वाटत नाही तर चहा प्यावा वाटत. काहीतरी पाहिजे. आणि दादांचं या सगळ्याच्या विरुद्ध आहे. दादाला काहीच नाही लागत. नुसतं चहा. आलं नाही आवडत ना चहा. नाही ना, आम्हाला आवडत आलं जास्त, आल्याचं चहा. आलं. म्हणून आम्ही तुमचा चहा दिल्यानंतर आम्ही परत आलं टाकतो त्याच्यात आणि मग चहा घेतो. मसाल्याचा नाही तर गवती चहाचं एवढंच चहा आवडतो. आता काना आलाय किचन मध्ये, त्याच्यासाठी काय काय बनतंय ते बघायला. काय बनतंय दादू किचन मध्ये? किचन व्यवस्थित आहे की नाही, मी झोपल्यानंतर इथं काही पसारा वगैरे झाला की नाही, सगळं बघायला आला आहे ना दादू. ऑर्डर काना हे हे ए ए बरा ए गंभीर काना काना. थांब आपण फ्रंट कॅमेरा. काना आहे बघ. काना काना. आ कुठे जायचंय? कुठे जायचंय तुला? कुठे जायचंय? अच्छा अच्छा अच्छा. कुठे जायचं? दिल्ली 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 दिल्ली. अरे दिल्ली 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 दिल्ली. अरे दिल्ली दिल्ली दिल्ली. का ना? नको लागल तोंडाला तुला. तोंडाला लागल तुला ती छांडच. होय होय. आज आम्ही डांगर बनवलंय. हे आमचं घरचं डांगर आहे. तर मस्त डांगर बनवून झालंय. ते शिजेपर्यंत मग मी किचनमधली भांडी धुवून घेतली, पीठ मळून ठेवलं आणि इथं शेंगा पण थोड्याशा गरम करते, कारण सुनील दादांना खायच्या होत्या शेंगा. मग आत्यांनी डायरेक्ट ओल्या शेंगा सोडून आणल्या आहे. तर मागच शेंगा लावल्या आहे ना, तर त्याच्यातल्या शेंगा घेऊन आल्या आणि मग तव्यावरती मी तोपर्यंत भाजवलं. माझं बाकीचं काम होईपर्यंत हळूहळू भाजवलं की मग हळूहळू भाजले की मग त्या चांगल्या सगळीकडून भाजतात.
तर आता होतं आलंय, तोपर्यंत मी पोळ्या पण करून घेते. आणि काना आज बाहेर झोपावला आहे. आत्यान त्या शेंगा तोडायला गेल्या होत्या, तोपर्यंत काना कमीत कमी 3 ते 4 वेळा उठला असेल. मला का इकडचं सोडून पळावं लागलं त्याच्याकडे. त्याला थोडं जरी आवाज झाला ना तरी त्याला लगेच जाग येते. कानाचं कुत्तू स्पॉट झालेला आहे. कानाला कुत्तू दिसतोय. धराव 1 मिनिट. त्या ब्लॉगिंगच्या चक्कर मध्ये बाळाला सांभाळायला बंद नको करू. ओ तर आता आम्ही चाललोय कानाला घुमी करून आणायला. म्हणजे आमची गाडी तिकडे लावलेली राहती झाडाखाली, ती आता आम्ही घेऊन येणार आहे आमच्या दारासमोर. तर तिथून इथपर्यंत कानाला चक्कर आणायचंय. मग तो नंतर वरून कानालाच नाव ठेवते कलई गाड्यांच्या मागे लागत. बरोबर आहे. त्याला सवय कोण लावून देतं? काय रे? तुम्हाला चक्करला चला. काना कुठे चाललो रे आपण? काना कुठे चाललो? कानाला काही घेऊन नाही. कानाला ते कुत्र पाहिजे, कधी पाहिलं नाहीये. चिवचिवाडा रे गेलं. कुठे चाललो रे आपण दादू? गाडीमध्ये घुमी करायला चाललो पप्पा आम्ही. ए चिको, चला यायचं का तुला गाडीमध्ये घुमी करायला? चिकू, अरे काना येई ना तो चिकू पाहिजे. हा भूक काय चिकूवर भूक. धर चिकू धर. याला एकदा भूक म्हणजे हाकाच तुझ्या नादीच नाही लागायचं. गाडी लावलेली आहे मस्त. चला जल्दी चला, पटापटा चला. कोणाला गाडीत बसायचंय, कोणाला घुमी करायची आहे, कोणाला करायची घुमी. कानाला अरे बापले, घुमी करायची. पापा लेट्स गो. Hi, इकडे कुठे Hyundai चालले पापा welcomes तुम्ही? you. Enjoy a pleasant and safe drive. मोठा चक्कर ओ मोठा चक्कर 50 मीटरचा. नका हो, घरात माणसं आहे. येते झोपलेली आहे सगळी. कुठे चाललो रे बाबा आपण? काकाला पाहिजे का? चलो चला. काना खुश. ए काना, जायचं का आता झोपायला जायचं? लय आज दंगा मस्ती करते माझी बाबी, लय दंगा मस्ती करते. लय दंगा मस्ती करते. ए काना, तुला गाडीमध्ये बसून कसं वाटलं रे दादू? खुश झालं पप्पा. सांग ना आम्हाला कसं वाटलं? पप्पा मी खुश झालं. ए टाकल्या काकाला आवाज दे. काका 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 काका. लो काकाला आवाज दे रे. ए ए काका इकडे. भाषा तर भाषा. चला काकाकड चला काकाकड. आज आहे ना एनर्जी डायरेक्ट 10x झालेली. 1 मिल वाढवली ना त्याची. आज काय पिलाय काय माहित? माउंटन ड्यू पिलाय का रे? नाही 1 जेवण वाढवा देईल का? का रेड बुल? नुसतं अंग सोडून देऊ राहिलं कुठे येईल. हा म्हणजे ते पण झालंय. आपण दिवसातून 2दा खाऊ घालायचं होतं, 3दा खाऊ घालतोय, त्यामुळे थोडी एनर्जी तर राहतच असेल त्याच्यामध्ये. ते कसं आहे विस्फोट चालू नसते. का रे कुटीन? करा पटपट. काय झाले?